रामराम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात की अण्णाभाऊ तुमचा व्हिडिओ येत नाही, तर काम आणि वेळच भेटत नाही बरं का. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय, पण आज त्याच्यातलं वेळ काढून तुम्हाला मुद्दाम व्हिडिओ टाकतोय. आता पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि रानभाज्या आपल्या सगळ्या रानात, बांधाव म्हणा, रानात म्हणा, पिकात म्हणा किंवा रस्त्यावर म्हणा, रस्त्याच्या कडीला म्हणा, अशा कितीतरी रानभाज्या आपल्याला पाहायला भेटतात. त्या रानभाजीची आता आपण एक सिरियल करावं म्हणतोय, कारण एक एक रानभाजीचं महत्त्व तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करतो. आणि तुम्ही जर म्हणलात ह्याच्या रानभाज्याचं भाजी करून सुद्धा दाखवा, तर तसे सुद्धा आपण करण्याचं एक मानस आहे. आणि ह्याच्यामुळं काय होईल माहिती का, प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत त्याचं महत्त्व माहिती होईल. आणि आपल्याला काय असं एखादी जर रानभाजी असली तर ती गवतवान वाटतंय, पण त्याचं महत्त्व माहीत नसतंय. त्याच्यामुळं त्याची माहिती होण्यासाठी सुद्धा आपण एक सांगण्याचा एक प्रयत्न करतो. ते एक रानभाजी म्हणा किंवा आयुर्वेदिक महत्त्व म्हणा, एक अशा माहिती एका झाडाची माहिती सांगणार आहे. तसं तर तुम्हाला ह्या थंबनेलवरून समजेल असं. हे कदंबाचं झाड आहे. कदंबाचं झाड सगळ्याला माहिती. आता प्रत्येक ठिकाणी ह्याचं झाडंसुद्धा झालेले आहेत किंवा रस्त्याच्या कडला म्हणा, शहरी भागात सुद्धा बरेचसे मोठाले झाडं ह्याचं झालेले आहेत. ह्या झाडाचं महत्त्वाचं सांगत जर गेलो तर 1 तास पूर्ण नाही, पण थोडक्यात माहिती सांगण्याचा एक प्रयत्न करतो, तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. हे झाड कदंब आहे आणि श्रीकृष्णाचे सगळ्यात आवडतं, सगळ्यात जवळचं झाड म्हणलं तर कदंबाचं झाड. कशामुळे त्याचं महत्त्व सांगतो. श्रीकृष्ण लहान असताना गुरढोळ चारायला जायचे, मग त्यावेळेस सदारहित झाड म्हणलं तर कदंबाचं झाड असायचं. 12 महिने ह्याचे जे काय पानं आहेत का, हे पानं हे एकदम हिरवीगार राहतात. आणि थोड्या दिवसासाठी ह्याचं पानगळ होती, नंतर पुन्हा ह्याचा फळधार नव्हती, म्हणजे पानं येतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ह्याचं फळ कधी येतात माहिती का, जुलै आणि ऑगस्ट ह्याच्या दरम्यान, म्हणजे 1 महिना ह्याला जवळपास हे फुलं आणि फळं राहतात. आता ह्याचे फळाचं जर तुम्ही म्हणताना मग त्याच्यात काय महत्त्व आहे मित्र, ह्या टायमाला जे काय आपले पशु पक्षी, फुलपाखरं, मधमाशी, विशेष म्हणजे मधमाशी जे काय नाहीशी होत झाली, तर हेच कारण आहेत. कारण ह्या कालावधीमध्ये खायला काय भेटत नाही आणि ह्याच्यामध्ये जे काय फुलं असतात, म्हणजे बाकीचे आता वेगवेगळे फुलं असतात, त्याच्यात हे खरीपाचं सीझन असते आणि ह्याच्यामध्ये जर कीटकनाशक हे ते फवारण्या जर केला तर मधमाशीला काय खायला नसतं. त्याच्यामुळे नाईलाज असं त्याच्यावर जातात आणि त्या जे काय फवारण्या झालेल्या असतात त्याच्यामुळे मधमाशी नाहीशी होती. पण त्याच टायमाला आपल्याकडे हे जे काय कदंबाचं झाड आहे ह्याच्यावर प्रचंड प्रमाणात फुलं येतात आणि त्याच्यावर प्रचंड प्रमाणात मधमाशी येते, कारण त्या टायमाला कोणालाच खायला काय नसतंय. त्याच्यामुळं ह्याच्यावर आकर्षक होऊन ह्याच्यावरचं ते परगाई करणं, त्याच्यात जे काय मध गोळा करण्याचं काम मधमाशी करीत असते. फुलपाखरं येतात, वटवाघूळ येते, विशेष म्हणजे जे काय बारीक बारीक पक्षी असतात छोटे छोटे, ते सुद्धा ह्याच्यावर येऊन त्याच्यावर आकर्षित होते. आता हे झालं निसर्गासाठी. माणसाच्या आरोग्यासाठी जर विचार जर केला तर ह्याच्या खोडापासून ते पार फुलापर्यंत ह्याचं महत्त्व आहे. ह्याच्या फुलाची भाजीसुद्धा येते, भाजी बनवता येते, भाजीसुद्धा पौष्टिक असते. त्याची जर भाजी खाल्ली, जे काय नॉनव्हेज प्रेमी त्यांनी जर ही भाजी जर खाल्ली तर ते बाजूला सारून ह्याची भाजी खातात. विशेष महत्त्व तुम्हाला सांगतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आयुर्वेदिक जर महत्त्व जर का सांगायला जर गेलं, ह्याच्या पानापासून जर आपण रस तयार केला आणि आपल्या शरीराला जर ह्याची मालिश जर केली तर ह्याचं महत्त्वसुद्धा चांगलं आहे. ह्याच्यामुळे जे काय चेहरा कालवाणलेला असतं, चेहरा मुरम फुटकुळ्या किंवा सुरकुती आलेल्या असतात, ह्याचा जर आपण लेप जर तयार केला, ह्याचं जर मालिश केली 15 दिवस सतत, तर आपल्याला 100% फायदा ह्याचा होतो आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ह्याची जर साल काढून त्याचं जर पावडर तयार केली तर त्याची पावडर जर सकाळ संध्याकाळ आपण एखाद्या ज्याला शुगर आहे त्याची जर सालीची जर पावडर सकाळ संध्याकाळ चमच्याभर खायला दिली पाण्यामध्ये अनुषापोटी, तर शुगरसुद्धा ह्याने कमी होती. 100% फायदा होते. आणखीन एक फायदा तुम्हाला सांगायचा म्हणजे त्याची जी काय आंतरसाल आहे, आता हे बाहेर सालाची सांगितली, आंतरसालीचा जर आपण त्याचा जर काढा करून एखाद्या रुग्ण असला कोणता मुळ्यादीचा, तर त्याला जर त्याचा काढा करून जर दिला तर 100% त्याचासुद्धा त्याला फायदा होते. असे कितीतरी फायदे आहेत. तर फायदे जर सांगत बसलं तुम्हाला सांगितले 1 तास सुद्धा पूर्ण नाही.
त्याच्यामुळं आपल्याला मधमाशीसाठी, पर्यावरणासाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या विशेष म्हणजे आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याची ज्यावेळेस पानगळ होती, मोठ्याला पान असते, ह्याचं पानगळ जर झाली, जमिनीवर जर पडली आणि ह्याचा पाला जर आपण त्या जमिनीमध्ये जर टाकला, जमिनीचा कर्ब वाढण्यासाठी सुद्धा एकदम महत्त्वाचा ह्याचा वाटा आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पहिले बघा तुम्ही 10 एकर 20 एकरवर एखादं झाड ह्याचं असायचं, आज नामशेष झाले. त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक शेतकरी बांधवांनी जर प्रत्येकाच्या बांधव जर लागवड जर केली 100% ह्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या बांधावर एकतरी झाड एकतरी शेतात आणि ह्याची एक शोभा म्हणून आपल्या ते सुद्धा वाढतंय. म्हणजे परिपूर्ण झाड म्हणजे श्रीकृष्ण काय हे नव्हते की त्यांनी त्यांचं प्रिय झाड हे निवडलेलं, कशामुळं की सर्व गुण संपन्न असलेलं झाड म्हणजे कदंब आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगणार नाही. आता ह्याच्यात तुम्हाला काय महत्त्व आणखीन काय सांगायचं असलं तर तुम्ही कमेंट करा. आणखीन ह्याची बरीचशी म्हणजे सखोल माहिती मुळीपासून ते पार शेवटच्या शेंड्यापर्यंत ह्याचं महत्त्व मी सांगण्याचा एक प्रयत्न करतोय आणि सगळी माहिती ह्याची मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर ह्याची माहिती जर पाहिजे असली आणखीन सखोल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणखीन माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ही माहिती कशी वाटली ती बी हे करा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत किंवा ज्याला कोणता आजार जर असला त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा एक प्रयत्न करा. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.